नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्सेल मधील इफ फॉर्म्युला सोबत ऑर फंक्शन कसं वापरायचं ते सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. जेव्हा कधीही एक अट जरी खरी असली तरी रिझल्ट हवा असेल तेव्हा इफ विथ ऑर वापरतात. इफ विथ ऑर म्हणजे काय? ऑर फंक्शन ट्रू देते जेव्हा किमान एक कंडिशन तरी ट्रू असते. इफ विथ ऑर म्हणजे काय? जर एक तरी अट पूर्ण झाली तर एक रिझल्ट, नाहीतर दुसरा रिझल्ट. अशा पद्धतीने इफ विथ ऑर फंक्शन वर्क होतं. चला तर मग आपण पाहूया एक्झाम्पल घेऊन. स्टुडंट एक्झाम्पल आपण आता याच्यामध्ये घेतलेलं आहे की थिअरी आणि प्रॅक्टिकल्स. हे थिअरी प्रॅक्टिकल्सचे मार्क्स आहेत, थिअरीचे आणि प्रॅक्टिकल्सचे मार्क्स आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे की थिअरी ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 35 असेल किंवा प्रॅक्टिकल हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 35 असेल तर रिझल्ट त्या प्रत्येक सब्जेक्टला ओव्हरऑल पास म्हणून द्यायचा आहे. चला तर मग आपण आता या रिझल्ट कॉलममध्ये आपण ती कंडिशन टाकून घेऊया. पहिल्यांदा आपण ऑर फंक्शन कसं यूज होतं ते पाहूया. ऑर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सॉरी इथे घेऊ आपण ऑर बघा इज इक्वल टू वापरायला कधीही विसरू नका. S2 इज ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 35 ही एक कंडिशन झाली. आता दुसरी कंडिशन आहे इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 35. ठीक आहे. आणि क्लोजिंग ब्रॅकेट द्यायलाही विसरायचं नाही. तर पहा याच्यामध्ये थिअरीमध्ये 35 पेक्षा जास्त मार्क्स आहेत, त्याच्यामुळे इथे कंडिशन आली ट्रू. ठीक आहे. तर तसंच आपण इथे डबल क्लिक करूया जेणेकरून आपल्याला मार्क्स दिसतील. बघा आता या अमित साठी थिअरीमध्ये पण मार्क्स कमी आहेत आणि प्रॅक्टिकलमध्ये पण मार्क्स कमी आहेत, त्याच्यामुळे इथे फॉल्स आलं. आता आपण अजून एक कंडिशन इथे चेक करा. आता इथे 76 आहेत थिअरीसाठी, पण 30 हे आहेत म्हणजे 35 पेक्षाच लेस आहे, तरी पण इथे काय आलेलं आहे? ट्रू आलेलं आहे. ओके, ही झाले ऑर फंक्शन. आता आपण याच्यामध्येच इफ ची कंडिशन यूज करूया. इफ असेल तर पास, नाहीतर फेल. आलं का? आता या रो मध्ये फेल येईल. पाहिलं? अशा पद्धतीने इफ आणि ऑर हे वर्क होतं. हे झालं एक एक्झाम्पल. तर चला आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया. मी ऑलरेडी दुसऱ्या शीटमध्ये डेटा यूज केलेला आहे. ठीक आहे. तर आपल्याला याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आहे की डिस्काउंट कसा अप्लाय करायचा. ठीक आहे. तर समजा परचेस हे ग्रेटर दॅन इज इक्वल टू 5000 असेल. ठीक आहे. परचेस हे ग्रेटर दॅन इज इक्वल टू 5000 असेल और कस्टमर टाइप जर VIP असेल तर डिस्काउंट अप्लाय. ठीक आहे. हा क्रायटेरिया आता आपल्याला या डिस्काउंटच्या कॉलम मध्ये यूज करायचा आहे. तर चला आपण आता डायरेक्टली इफ ची कंडिशन वापरू. इफ, ठीक आहे, याच्यानंतर ऑर, याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे? कस्टमर टाइप इज इक्वल टू काय हवं आहे आपल्याला? VIP. VIP.
आता दुसरी कंडिशन काय करायची आहे आपल्याला? परचेस हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5000. ठीक आहे. आता आपल्याला आता तो तुम्ही पाहू शकाल इथे ऑरचं ओपन ब्रॅकेट आहे. ठीक आहे. आता आपल्याला ते क्लोज करायचं आहे. आता याचा कलर तुम्ही पाहू शकता. याचा कलर वेगळ्या पद्धतीने आलेला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये परत आपल्याला काय करायचं आहे? जर व्हॅल्यू जर ही ट्रू आली तर काय द्यायची आहे आपल्याला? डिस्काउंट अप्लाय. ओके. अदरवाइज नो डिस्काउंट. ठीक आहे. आता दोन्हीही ब्रॅकेट्स आपले क्लोज झालेले आहेत. तर आपण आता चेक करूया. ते येऊन डबल क्लिक. तर आता तुम्ही इथे पाहू शकता याच्यामध्ये 4500 आहेत. कस्टमर टाईप नॉर्मल आहे त्याच्यामुळे नो डिस्काउंट. आता इथे तुम्ही पाहू शकता इथे ग्रेटर दॅन 5000 आहे आणि कस्टमर टाईप नॉर्मल आहे. तरी पण इथे डिस्काउंट अप्लाय झालेला आहे. का? कारण एक तरी कंडिशन याच्यामध्ये ट्रू आहे त्याच्यामुळे हे डिस्काउंट अप्लाय आहे. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की आपल्याला इफ ऑर कसं यूज करायचा. तर याच्यामध्ये काही कॉमन मिस्टेक्स होतात. तर त्या कॉमन मिस्टेक्स काय होतात की ऑर ऐवजी अँड वापरलं जातं किंवा टेक्स्ट कंडिशनसाठी डबल कोट्स न वापरणे. म्हणजे डबल कोट्स म्हणजे काय की शिफ्ट आणि जो सिंगल कोट आहे त्याच्यामध्ये डबल कोट आहे. शिफ्ट आणि तो बटन प्रेस करायचा म्हणजेच आपल्याला डबल कोट मिळते किंवा रॉंग सेल रेफरन्स देतो. तर हे आपल्याला टाळायचं आहे. तर आपण इफ विथ ऑर हे कुठे कुठे वापरू शकतो? इफ विथ ऑर हे आपल्याला पास किंवा फेलचं लॉजिक वापरायचं असेल त्यावेळेस, डिस्काउंट रूल्स वापरायचा असेल त्यावेळेस, लिव्ह अप्रुव्हलच्या वेळेस, बोनस क्रायटेरियाच्या वेळेस, ऑफर आणि स्कीमच्या साठी आपण हे यूज करू शकतो. तर मित्रांनो, आज आपण एक्सेलमध्ये इफ विथ ऑर फॉर्म्युला सविस्तर शिकलो आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.